प्रत्येक माणूस आज आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना प्रत्येक माणसाला सगळ्यात मोठी भीती जर कसली असेल, प्रत्येक माणूस सगळ्यात जास्त जर कशाला घाबरत असेल तर ते म्हणजेच मृत्यूला. बरं का? सगळ्यात मोठी भीती प्रत्येकाच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये मृत्यूविषयी आहे. जगावंसं सर्वांनाच वाटतंय, मरावंसं कोणाला वाटत नाही. पण जरी वाटत नसलं तरी आपल्या वाटण्यावर काहीही आधारित नाही, जावंच लागतंय. प्रत्येकाला ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. मृत्यूची भीती कोणाला वाटते? ज्याची तयारी नाही त्याला. बरं का? भगवंताने आम्हाला या ठिकाणी मनुष्य देह म्हणून जन्माला घालत असताना आमचं जे काही आद्य कर्तव्य आहे, जे काही कर्म आहे, जे काही कार्य आहे, ते कार्य जर आमच्याकडून घडलं नसेल, जे कार्य साध्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेह दिलेला आहे, ते कार्य जर आमच्याकडून घडलं नसेल तर मृत्यूची भीती ही वाटणारच आहे. भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून मी तुला सोडवितो. बरं का? हे रहाडगाड आहे ना, येणं जाणं, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. माऊली म्हणतात, उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बरं का? येणं जाणं चालू आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावी फजित. थांबवायला पाहिजे ना, थांबायला पाहिजे ना. हे राडगाड कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे ना, थांबलं पाहिजे ना. भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून मी तुला सोडवितोय. संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. आणि माझी या भक्ता संसाराची चिंता. फक्त भक्त होऊन राहिलं पाहिजे, भक्त होऊन राहता आलं पाहिजे. भक्त होऊन राहता आलं ना, भक्त होऊन कार्य करता आलं ना, की मग त्याला चिंता नसते संसाराची. कारण त्याची सगळी चिंता पांडुरंग परमात्मा वाहत असतो. मग भगवंत जर आम्हाला या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून सोडवितात, आम्हाला या संसार रूपी भवसागरामध्ये करण्यासाठी सामर्थ्य देतात, तर मग आम्ही काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात, फक्त तुम्ही माझ्या चरणी चित्त अर्पण करा. काय म्हणतात भगवंत? तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात. आम्ही काय करावं? भवामी नचिरात पार्थ मैयावी शीतचेत साम. तुम्ही मला चित्त अर्पण करा. तुम्हाला या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून सोडवितोय, तुम्हाला या संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतोय. असो, श्लोकावर अर्थ पूजा बांधण्या आधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या कल्याण तालुक्यातील आणि हे कुंदे गाव, आणि या कुंदे गावातील हे देवकर परिवार, देवकर परिवाराच्या मातोश्री कैलासवासी राधाबाई कृष्णा देवकर, आमच्या आजी. आजींना गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आमचे बाबा असतील श्री कृष्णा विठू देवकर, आईसाहेबांची मुलं असतील श्री तानाजी कृष्णा देवकर, पंढरीनाथ कृष्णा देवकर, राजाराम कृष्णा देवकर, आईसाहेबांची मुलगी सौ सुरेखा रवींद्र भोईर, अधिकरून हा संपूर्ण देवकर परिवार, अपतिष्ठ मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. खर तर केवळ कल्याण तालुक्यातच नव्हे तर अवघ्या ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या परिवाराचं आवर्जून नाव घेतलं जाते, त्यामध्ये विशेष करून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवचनकार आहेत. या देवकर परिवारामध्ये कीर्तनकार आहेत, मृदुंगाचार्य आहेत,
गायनाचार्य आहेत, भजन सम्राट आहेत. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत या ठिकाणी या देवकर परिवारामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करणारी अनेक मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उल्लेखनीय काम करणारी मंडळी आपल्या या देवकर परिवारामध्ये पाहायला मिळते. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करणारी मंडळी आपल्याला या देवकर परिवारामध्ये पाहायला मिळते. हे आपल्याकडे जे गुण आहेत ना, हे आपल्याकडे जे विचार आहेत ना, जी कला आहे ना, ही आपल्या पूर्वजांनी, आपल्या वरिष्ठांनी दिलेली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. पैशाने किती श्रीमंत आहात त्याचा विचार कोणी करत नाही. कारण मीच आतापर्यंत असं ऐकलं नाही की पुंद्यामध्ये देवकर परिवार अमुक अमुक एवढे श्रीमंत पैशाने. पण जिथे जातो तिथे गायनाचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार, भजन सम्राट, भजन मंडळ असेल, हरिपाठ मंडळ असेल, आवर्जून नाव देवकर परिवाराचं घेतलं जात आहे. हिताचं कार्य करणारी मंडळी या ठिकाणी आपल्याला या परिवारामध्ये पाहायला मिळते. आणि आपल्या हितासाठी जो जागा आहे, आपल्या हितासाठी जो कार्य करतोय ना, त्याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा सुद्धा त्याच्या आई वडिलांना देतात. आपुलिया हिता जो वसे जागता, धन्य माता पिता तयाची या. मी म्हणेन आमच्या आईसाहेबांनी या मुलांकरिता, या परिवाराकरिता पैशाची किती श्रीमंती गोळा केली हे मला माहिती नाही आणि त्याच्याशी गरजही नाही. पण आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या देवकर परिवारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं या वरिष्ठांनी ही सगळ्यात मोठी विचारांची, गुणांची आणि कर्माची श्रीमंती या परिवारामध्ये दिलेली आहे. ते संस्कार केलेले आहेत, ते मार्गदर्शन वरिष्ठांनी केलेलं आहे. खर तर या ठिकाणी कार्य करत असताना आमच्या जीवनाचा समतोल जो आधारित आहे तो आमच्या मनावर. माणसाने मनाने श्रीमंत असावं. ज्या युगामध्ये आम्ही कार्य करतोय त्याला कलियुग म्हणतात. आणि कलियुगामध्ये पैशाने श्रीमंत होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. अनेक मार्गाने मनुष्य पैशाने श्रीमंत होत असतो. पण मनाने जर श्रीमंत व्हायचं असेल, कर्माने, गुणाने आणि विचाराने जर श्रीमंत व्हायचं असेल तर आम्हाला सत्संगाची गरज आहे. आम्हाला सद्गुरूंच्या कृपेची गरज आहे. आम्हाला श्रीगुरूंच्या कृपेची गरज आहे. आम्हाला संतांच्या कृपेची गरज आहे. कारण मन आवरण्याचं काम संतच करत असतात मार्गदर्शनाच्या माध्यमातून. बर का, आमच्या जीवनाचा समतोल जो आहे ना, आमच्या जीवनाचा प्रवास जो आहे ना, तो मनावर अवलंबून आहे. म्हणून मनाने श्रीमंत माणसाने असावं. अनेक वेगवेगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून मनुष्य खेळ करून घेतोय, पण आमच्या मनाकडून कोण खेळ करून घेतोय आम्हालाच कळत नाही. अनेक प्राण्या पक्ष्यांना आम्ही आवडतोय. काही माणसं तर आम्हाला आमच्या समाजामध्ये अशी पाहायला मिळतात ना, कितीही भारी बैल असू द्या, त्याला ठिकाणावर आणणारी माणसं, नाव घेतलं जाते बरं का मामा त्याचं, किती भारी बैल असू द्या त्याच्या ताब्यात द्या, तो बरोबर ठिकाणावर आणील. जो बैलाला ठिकाणावर आणतो ना, तो संध्याकाळी कुठेतरी पाड्यावर पडलेला असतो. अर्थात मला एवढंच सांगायचं आहे, त्याचं मन ठिकाणावर नाही. बैल आवरू शकतो, मन आवरू शकत नाही. मनरूपी घोडा जर आवरायचा असेल ना, आम्हाला मनरूपी घोडे जर आवरायचे असतील तर त्यासाठी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णच सारथी पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सारथी पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, आपण जी देवाला फळं वाहतोय ना, त्यापेक्षा देवाला मन आवडतंय. आपण जे देवाला फुलं वाहतोय ना, त्यापेक्षा देवाला मन आवडतंय. म्हणून म्हटलेलं आहे संतांनी, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन मोगरा म्हणून त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी आम्हाला अर्पण करता आला पाहिजे. कारण आमची गती, पाप पुण्य, सद्गती, अधोगती, सुख दुःख हे सगळं आमच्या मनावर अवलंबून आहे. मनावर अवलंबून आहे. कारण कर्माने सगळं घडलं जाते, पाप का पुण्य. कर्माचे प्रकार अनेक आहेत माऊली. कर्म करण्याची पद्धत अनेक प्रकारची आहे.
मनुष्याचे विचार वेगवेगळे आहेत, मनुष्याचं जगणं वेगवेगळं आहे, मनुष्याचं राहणं वेगवेगळं आहे. आणि हे सगळं जे आहे ना, पाप किंवा पुण्य हे कर्मावर अवलंबून आहे. गती किंवा अधोगती हे कर्मावर अवलंबून आहे, आमच्या गुणावर अवलंबून आहे, आमच्या जगण्या वागण्यावर अवलंबून आहे. पण ती कर्म जी आहेत ना, ती आमच्या इंद्रियांवर अवलंबून आहेत. पाहायचं काम डोळे करतायत, पण काय पाहावं हे आम्ही ठरवायचं आहे. ऐकायचं काम कान करतायत, काय ऐकावं हे आम्ही ठरवायचं आहे. बोलायचं काम मुख करतय, वाचा वैखरी, काय बोलावं हे आम्ही ठरवायचं आहे. पाप करावं की पुण्य करावं हे आमच्या मनाच्या हातात आहे. इंद्रिय मनाधीन आहेत, म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, मन इंद्रियांचा राजा सर्व भावे त्याची पूजा, मन जीवींचा प्रधान मन माझे नारायण. जर अंतःकरणपूर्वक विचार केला आणि मन जर स्थिर असेल, मन जर सत्संगाला असेल, सत्संगामध्ये जर भगवंताच्या नामचिंतनामध्ये जर मन आमचं रममाण झालं, तर जो देह आम्हाला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालाय ना, याच देहामुळे आम्हाला देव पण येऊ शकतंय. नर करणी करेशो नरका नारायण बन जाय. आयुष्यामध्ये जास्त काही कमवू नका, आयुष्यामध्ये जास्त काही करू नका. कोणाच्या तरी मुखातून ऐकायला मिळाला, आमच्यासाठी तो माणूस देवासारखा धावला, तुमच्या आयुष्याचं सार्थक झालं. कोणाच्या तरी मुखातून एवढं ऐकायला मिळालं ना, आमच्यासाठी तो माणूस म्हणजे देव माणूस आहे, देहाचं सार्थक झालं. पण त्याच मनाला जर चांगला संग नसेल ना, त्या मनाला जर चांगलं मार्गदर्शन नसेल ना, तर ते मन या नरदेहाला राक्षसामध्ये नको त्या विचारांमध्ये रूपांतर केल्याशिवाय राहत नाही. एकीकडे नरका नारायण बन जाय आणि एकीकडे नरका ती अवस्थाही प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. म्हणून मन कसं आहे, कवयित्री त्याचा उल्लेख करतायत. मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. बर का, फिर येत पिकावर. कितीही खायला घाला त्याला. म्हणून तर आम्हाला कुठेतरी पाहायला मिळतं, एकदा काय माणूस एखाद्या ठिकाणी पंगतीत बसला ना, की गळ्यापर्यंत येईपर्यंत खातय. आवडीचे लाडू असले तर 2-4 रुमालात गुंडळून आणतय. पोट भरलंय, रीत काय आहे, मन रीत आहे. म्हणून तर 2-4 गुंडाळले ना त्याने. पोट भरलंय ना, ढेकर येईपर्यंत खाल्लंय त्याने, गळ्यापर्यंत येईपर्यंत खाल्लंय. आता बसतच नाही, मावतच नाही, मग रुमालात. पोट भरलंय, मन रीत आहे. चालून चालून पाय थकतील, मन नाही थकत. पाहून पाहून डोळे थकतील, मन थकत नाही. ऐकून ऐकून कान थकतील, बोलून बोलून वाचा थकेल, मन थकत नाही, मन थकत नाही. त्याला जर स्थिर करायचं असेल ना, फक्त स्मरणिका हातात या, डोळे मिटाने भगवंताचं नामस्मरण करा, लगेच थकवा जाणवतो ना. मनोरंजनाचं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी थकत नाही ते. टीव्ही पाहता पाहता कोणाला झोप आले का बरं, मोबाईल पाहता पाहता कोणाला झोप आले का बरं. मनोरंजनाचं असेल ना, पैसे वसूल करून घेतो तो. पिक्चर पाहायला गेल्यानंतर सांगतो, पण झोपायचं नाही हा, एवढा रुपयाचा तिकीट काढलाय. चित्रपट पाहताना मनोरंजन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मन कसं आहे बघा. जिथे मनाचं माणसाचं अनहित आहे ना, त्या ठिकाणी मनाची ओढ आहे, आवड आहे मनाची. पण ज्या ठिकाणी माणसाचं हित आहे ना, मनाचं हित आहे ना, त्या ठिकाणी मात्र मन थकल्यासारखं वाटतंय, थकतंय ते, थकतंय ते. संसारासाठी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावपळ करत असतो, पण संसारात केलेली धावपळ आम्ही वेळ मोजत नाही, किती तास धावपळ केली. संसारासाठी केलेले कर्म जी काय जे कार्य आहे तिथे थकवा जाणवत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो सगळं काही करत असतो, ती वेळ मोजत नाही, किती तास मी संसारासाठी दिले. पण परमार्थासाठी, भक्तीसाठी, देवपूजेसाठी जर आम्ही वेळ दिली ना, तर आम्ही कुठेतरी लिहून पण ठेवतो, आठवणीत ठेवतोय. फरक काय आहे माहितीये का, जे आवडीने करायचं ते सोडीने करतो,
आणि जे सवडीने करायचं ते आवडीने करतो, म्हणून आमच्या जीवनाचं गणित चुकलंय, आमच्या आयुष्याचं गणित चुकलंय. संतांनी संसार सवडीने केला, काय बरोबर की नाही? संसार संतांनी सवडीने केला, परमार्थ आवडीने केला, परमार्थ आवडीने केला. आम्ही आवडीने संसार करतो, म्हणून तर आळंदीला जाऊन पण पोळी पाट लाटण्या आणतो. आवडीने संसार करतो म्हणून तर पंढरपूरला जाऊन आम्ही सूप आणि टोपल्या घेऊन येतो. परमार्थ सवडीने करतो आम्ही. वेळ मिळाला तर, वेळ मिळाला तर. ज्या दिवशी आम्ही परमार्थ आवडीने करू ना, त्या दिवशी आमचा संसाराचं रूपांतर परमार्थात झालेलं असेल. आणि सोपं आहे ना ते. ज्या दिवशी आम्ही आवडीने परमार्थ करू, त्या दिवशी संसाराचं रूपांतर ही आमचं परमार्थात झालं असेल. त्याला कारण काय, तर संसारात करत असलेली कर्म सुद्धा आमच्या वाट्याला आलेली प्रामाणिकपणे घडतील, आणि प्रामाणिकपणे केलेली कर्म म्हणजे परमार्थ आहे. प्रामाणिकपणे केलेली कर्म म्हणजे परमार्थ आहे, म्हणजे भक्ती आहे. फक्त त्या ठिकाणी आम्हाला त्या पद्धतीने ते कार्य करता आलं पाहिजे. श्रुती आम्हाला शिकवित आहेत, मातृदेव भव पितृदेव भव, परमार्थ आहे, भक्ती आहे. आचार्य देव भव, अतिथी देव भव. पूर्वी पाहुणा रस्त्यात येताना दिसला ना, की माणसं 4 पायऱ्या खाली उतरून 4 पावलं पुढे जायची. आनंद वाटायचा ना, आनंद वाटायचा. काय होतं त्यावेळेला माणसांकडे? पैशाने श्रीमंत होती का? नुसती बटाट्याची जरी भाजी केली ना तरी त्याला आनंद वाटायचा. वेळेवर खायला मिळालं, वेळेवर भूक भागली ना, यात त्याला आनंद होता. आणि पूर्वीच्या मायमाऊलींचा हात पण असा असायचा. दुपारच्या वेळेला, आयत्या वेळेला जर कोण 1-2 पाहुणा वाढला ना, सहज जेवून जायचा तो, सहज. काय माऊली, खरंय की खोटं आहे? त्यामुळे कशाचीही कमतरता नव्हती, त्यामुळे कशाचीही कमतरता नव्हती. आता आमची सुरुवातच इथून असते, जेवून जाणार का मग थांबले असते तर काय? आणि पाहुण्यांना पण काही खुणा आहेत ना, थांबायचं की नाही थांबायचं. भांडी पडायला लागली की पाणी प्यावाने निघावं. दरवाजे खिडके वाजायला लागले ना, अचरापट झाली ना, की आपण समजावं चला पाणी पिऊन निघायला हरकत नाही. आम्ही पैशाने श्रीमंत झालो, विचाराने, गुणांनी, कर्माने, राहण्याने, जगण्याने, वागण्याने. 4 दिवस राहायचा पाहुणा, 4 दिवस. एखादी आत्या, एखादी मावशी आली ना, आजी आजोबा जर आले ना, मामा मामी जर आले तर 3-4 दिवस राहायचेच, बरोबर की नाही? कारण जायला तेवढी व्यवस्था पण नव्हती. पण ज्या वेळेला 3-4 दिवस राहून जाण्याच्या परतीच्या दिशेने निघायचे ना, त्यावेळेला ज्यांच्याकडे राहून निघालेत ना, त्यांच्या डोळ्याला पाणी यायचं. प्रेम होता, जिव्हाळा होता, आवड होती, माया त्याला म्हणतात, माया होती त्याला, बर का? मनाने ती माणसं श्रीमंत होती. म्हणून तर एकाच पंगतीमध्ये 1 मग आणि 2 ग्लास. यांनी पाणी पिलं की यांना, यांनी पाणी पिलं की त्यांना. पण ते ज्याच्या हातात जायचं तो असं बोलत नव्हता, असं त्याला वाटत नव्हतं. माझ्या हातात ग्लास येण्याच्या आधी त्याने तोंड लावलंय का वरून पिलाय हे पाहत नव्हता. मग काय पाहायचा, माझ्यापर्यंत पाणी आलं ना, त्यात त्याला आनंद वाटायचा, त्याच्यात आनंद वाटायचा त्याला, बरं का? त्याच्यात आनंद वाटायचा. बऱ्याच काही गोष्टी आहेत माऊली सांगण्यासारख्या, की आज आपलं मन किती दरिद्री राहिलंय. आज बाटली फोडून जरी दिली ना मामा, पंगतीमध्ये बाटली फोडून जरी दिली ना, तरी घेत नाही. नवीन दे, चांगली दे, कोरी करकरीत दे, पॅक दे. मनामध्ये काय आहे आमच्या? संशय. तर आहे की नाही? पूर्वी जर कोणाकडे लग्न असलं तर महिनाभर आधी तयारी असायची. पत्रावली लावायला आळीची माणसं, काय माऊली, पाट्या फोडायला, फाट्या आणायला, गाड्या अटकायच्या, गाड्या सांगायच्या, माणसं सांगायची.
काय ती वेगळीच लगबग, माझ्या माय माऊली तांदूळ निवडायला काय ते अजून काय 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 नाही का, मिक्सर नव्हता ना, वाटणं आधीच आपलं ते काही पावडरी बिवडरी त्या कुटून वगैरे करायच्या. वेगळा आनंद होता, वेगळा आनंद होता. आता आम्ही सगळं काही एकदम साग्र संगीत करतो, सगळं व्यवस्थित करतो, पण तेवढा प्रेम, तेवढा जिव्हाळा, तेवढी आपुलकी राहिली नाही. त्याला कारण काय माहितीये का? माणूस जेवढा पूर्वी असा विशाल विचार करायचा ना, सर्वांचा विचार करायचा ना, आज संकुचित विचार करतो. मी, माझं, माझं घर, माझं कुटुंब, एवढाच विचार करतोय. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वार्थ निर्माण झालेला आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झालेला आहे जगण्या वागण्यामध्ये. मैत्री माणूस त्याच्याशीच करतो काहीतरी मिळत असेल तर. नातं जमवताना सुद्धा त्या ठिकाणी पहिलं पाहतोय परिस्थिती, मनस्थिती, आत्मस्थिती नाही, बरं का? आता तसं जर पाहायला गेलं तर इथे 80 पार केलेली माणसं आजोबा या ठिकाणी बसलेले आहेत, नाही का बाबा? 90 पार केलेले. मला तरी वाटतं आई साहेबांचा जो वय कमीत कमी 80 असेल, बरं का? आई साहेबांचं वय कमीत कमी 80 असेल, बाबांचं वय कमीत कमी 85. काय जास्त ऐक नाही? आपले कृष्णा विठू देवकर बाबा, हा बाबा तिकडे बसले. चांगला संसार केला, चांगला परमार्थ केला त्यांनी. आता बाबा माळकरी आहे, बरोबर का? आई सुद्धा माळकरी होत्या. मुलांचं चांगलं संगोपन केलं, मुलींचं चांगलं संगोपन केलं, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्यांच्याकडे जर बघितलं तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी झाले, यशस्वी आहेत असं म्हणायला हरकत नाही, बरं का? यशस्वी आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये. आज वय वर्षे 87 असेल, 87, 88 जो काय असेल ते. आई साहेबांनी सुद्धा 80व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. प्रवचन संपलं की बाबांच्या जवळ जरा बसा, बाबांना विचारा, बाबा तुमच्या लग्नाच्या वेळी किती गुण जमले होते बरं तुमचे? नावरास कशा प्रकारे जमली होती बरं? काय बाबा त्या नाड्या बिड्या किती जमल्या होत्या तुमच्या? हा, अहो वडिलांनी जायचं मुलगी बघायची, यांनी जाऊन माळ घालायची, हार घालायचं. खरं की खोट आहे? पत्रिकेतले किती गुण जमले माहिती नाही, पत्रिकेतले किती नाड्या जमल्या माहिती नाही, पण त्यांचे विचार जुळले गेले, त्यांचे विचार जुळले गेले, त्यांची कर्म जुळले गेले, आणि म्हणून यशस्वीरित्या त्यांनी कमीत कमी 60 वर्ष संसार केला. यशस्वीरित्या 60 वर्ष संसार केला. कसला विचार करतोय आम्ही? चला ना, तुम्हाला असे कितीतरी दाखवतोय ज्यांचे गुण, नाड्या, नावरास व्यवस्थित जमलेली, एकही काही प्रॉब्लेम नाही, फॉल्ट नाही. 2 महिन्यात घटस्फोट झालेली प्रकरण तुम्हाला कितीतरी दाखवतो. प्रगती झाली ना आमच्यामध्ये, पण नक्की कशात झाली? कशात प्रगती झाली? आमची प्रगती नक्की झाली कशात? अहो हे तुकोबांनी स्पष्ट मांडले, ज्याला गाथा कळली ना त्याचा माथा ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. नुसताच विरोध झाला का तुकोबांना? नुसताच विरोध झाला का? एक एक अभंग गाथेतील म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. जो अनुभव आला ते वर्णन केलं अभंगाच्या रूपाने. जे पाहायला मिळालं, जे शिकायला मिळालं, जे अनुभवायला मिळालं ते अभंगाच्या रूपाने वर्णन केलं. त्या ठिकाणी वाचा, गाथा माथा ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. मनाने जर श्रीमंत व्हायचं असेल तर आम्ही तुकोबांचाच अभ्यास केला पाहिजे, आम्ही माऊलींचाच अभ्यास केला पाहिजे, आम्ही शांतीब्रह्मनाथ महाराजांनाच वाचले पाहिजे. जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, मुक्ताबाई यांनाच वाचले पाहिजेत आम्ही, जर मनाने श्रीमंत व्हायचं असेल तर. मृत्यू कोणी चुकवू शकत नाही माऊली, मृत्यू कोणी टाळू शकत नाही. म्हणून तर काही लोक म्हणतायत ना, तुम्ही आयुष्यभर परमार्थ करता, नामस्मरण करता, भजन करता, कीर्तन करता, प्रवचन करता, देवाचं नामचिंतन करता, देवाचं स्तवन करता, तुम्ही मरणार नाहीत का? मृत्यू तर आम्हालाही आहे आणि तुम्हालाही आहे. मग फरक काय आहे? फरक आहे ना, बराच काही फरक आहे, बरंच काही फरक आहे ना.
प्रवास सगळेच करतात, सगळेच प्रवासामध्ये यशस्वी होत नाहीत. जीवनाचा प्रवास सर्वांचाच सुरू आहे, सर्वांचाच चालू आहे. पण साधं उदाहरण आहे, 4 मुलं जर एखाद्या